बिर्याणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत रताळे कसे उकळायचे ते एकदम सोपी पद्धत आहे। जनरली आपण काय करतो ना, रताळे हे पाण्यामध्ये टाकून उकळून घेतो आणि त्याने काय होतं, रताळ्याचा जो टेस्ट असतो तो निघून जातो आणि घशामध्ये पण चिकटतात ते खाताना। तर या पद्धतीने तुम्ही रताळे उकळून बघा। रताळे मी धुवून स्वच्छ पुसून घेतले आहेत। दोन प्रकारचे रताळे येतात, पांढरे आणि हे असे लालसर। तर तुम्ही कुठलेही घेऊ शकता। मी असे लालसर रताळे घेतले आहेत। 4 रताळे मी घेतले आहेत आणि दोन्ही साइडनी मी असे कट करून घेते आहे। माती असल्यामुळे, याला माती लागलेली असल्यामुळे हे स्वच्छ छान धुवून घ्यायचे। मी 10 मिनिटं तरी पाण्यामध्ये भिजवून ठेवले आणि स्वच्छ पुसून कोरडे करून घेतले आहेत। कुकरमध्ये मी 1 चम्मच तूप घालून घेतला आहे आणि त्यामध्ये मी हे रताळे घालून घेणार आहे। रताळे हे कुकरमध्ये आपल्याला एकच लेअरमध्ये ठेवायचे आहेत। छोटं असो कुकर की मोठं असो, आपण एकच लेअर ठेवायचं अशा पद्धतीने। आणि तुपामध्ये मी थोडे आता हलवून घेत आहे, म्हणजे तूप सर्व रताळ्याला लागेल। आणि आता कुकर गॅसवरती मी ठेवून घेत आहे। लो टू मीडियम ठेवायचा आहे गॅस आपल्याला। आणि आता नेक्स्ट स्टेप, कॉटनच्या ज्या नॅपकिन आहेत त्या पाण्यामध्ये भिजवून सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। सर्व पाणी मी काढून घेत आहे। नॅपकिन कोरडी करून अशी या रताळ्यावरती ठेवायची आहे अशा पद्धतीने। आणि परत मी एक नॅपकिन घेणार, तशीच भिजवून पाणी काढून घेणार आणि परत ठेवणार आणि झाकण लावून घेणार मी। थोडी अशी वाफ पकडली की गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि 15 मिनिटासाठी होऊ द्यायचं आहे तसंच। 15 मिनिटानंतर ही अशी आपली वाफ पकडेल, परत शिट्टी नाही होणार पण वाफ पकडेल। तर 15 मिनिटानंतर गॅस मी बंद केला आहे आणि कुकर आपलं थंड झालं पूर्णपणे की वरती ठेवलेल्या नॅपकिन आपण काढून घेऊ। आणि बघा किती सुंदर असे रताळे आपले शिजले आहेत, जळले पण नाही आणि कुकर पण आपलं जळलं नाही। छान मऊसूत असे शिजले आहेत, कुकर पण नाही जळला आहे। हे बघा, चाकूनी बघू, मस्त शिजले आहेत। आता साल काढून दाखवते। साल पण पटापट निघून राहिले आहेत। हे बघा, साली पण छान पटापट निघून राहिले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे कसं की अशा पद्धतीने आपण उकळून घेतले की याचा टेस्ट नाही जात आणि याला टेस्ट खूप सुंदर येतो। आता मी एक कापून दाखवते। हे बघा, छान शिजले आहेत मस्त। अशा पद्धतीने आता या शिवरात्रीला तुम्ही रताळी उकळून बघा आणि सांगा कमेंटमध्ये टेस्ट कशी वाटली आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। मस्त खा आणि स्वस्त रहा।